विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी या विषयामध्ये पाहणार आहोत. लेसनमध्ये 1.1 बी द बेस्ट, युनिट फर्स्ट बी द बेस्ट, पेज नंबर 2. त्यामध्ये चिटचॅट म्हणजे त्यामध्ये काही या लेसनवर आधारित काही प्रश्न असतात. त्या प्रश्नाचे उत्तर जनरल आपल्याला सोडवायचे असतात. तर चिटचॅटमध्ये दिलेलं आहे, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन्स. याचा अर्थ असा होतो, तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाले आहे का. जर तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला असाल तर स्पर्धेमध्ये तुम्हाला पारितोषिक मिळालं आहे का. याचं उत्तर होय येऊ शकते, नाही येऊ शकते. समजा की आपण होय असं उत्तर दिलं, यस आय हॅव गॉट अ प्राइज इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणू शकतो, एसे रायटिंगमध्ये म्हणू शकतो, प्लेइंग गेम, अशा प्रकारे. नाव सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम. मग तुम्हाला पारितोषिक मिळालं आहे, मग त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं, काय वाटलं. तर आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. याचं उत्तर लक्षात घ्या, पेपरमध्ये वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. अँड नेक्स्ट क्वेश्चन, हॅव यू एव्हर फेल इन युअर एफर्ट्स. मीन्स तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये कधी अपयशी झालेले आहात का. कधी अपयशसुद्धा आपल्याला येत असतं, तर झालं असाल का. कधी काही अपयशी झाले नसतील तर काही अपयशी झाले असतील, म्हणून आपण समजू की अपयशी झालेलो आहोत. तर यस आय डीड फेल ऑन सम ओकेशन्स इन स्पाईट ऑफ माय एफर्ट. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. फोर्थ क्वेश्चन, डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस as well as failures. म्हणजे तुमचं जे यश आहे ते यश तसेच अपयश या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते का. बघा, यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि म्हणून यश आणि अपयश ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं वाटते का. तर तुम्हाला याचं उत्तर यस द्यायलाच पाहिजे. ऑब्वियसली यस, डेफिनेटली वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर विथ द सेम स्पिरिट. अशा प्रकारे या प्रश्नाचा आन्सर आहे. अँड नाव लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम. तुम्ही एखाद्या संघामध्ये जर सिलेक्शन झालं नसेल तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. म्हणजे आपण अपयशी झालो असेल, त्या संघात निवड झालेली नसेल तर आपली काय प्रतिक्रिया असेल याविषयीचा क्वेश्चन आहे. तर याविषयी आपण असं आन्सर देऊ शकतो, आय विल फील सॅड अँड डिजेक्टेड इफ आय एम नॉट सिलेक्टेड इन अ टीम, बट आय विल ट्राय टू फाइंड द रिझन्स ऑफ इट अँड वर्क ऑन इट टू इम्प्रूव्ह मायसेल्फ. जर मी काय वाटेल, मला वाईट वाटेल, डिजेक्टेड, आय एम नॉट सिलेक्टेड, माझं सिलेक्शन झालेलं नसेल तर बट आय विल ट्राय, जर नसेल तर काय करेल, मी प्रयत्न करेल. कशासाठी, फाइंड द रिझन्स, मला का बरं मी या संघामध्ये माझी निवड झालेली नाही आहे याचं रिझन, कारण शोधेन आणि ते कारण शोधल्यानंतर त्या संघामध्ये निवड होण्यासाठी आणखी मी जास्त प्रयत्न करेन. अशा प्रकारे त्यामध्ये इम्प्रूव्ह म्हणजे आपल्यात सुधारणा घडवून आणेन. अशा प्रकारचे या ठिकाणी हे आन्सर आहेत. त्याच्यानंतर रीड अलाउड द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. हे तुम्हाला वाचायचे आहेत. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन, बी, हिल, स्टोन, माउंटेन, रॉक, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. अशा प्रकारे आता हे झाल्यानंतर रिअरेंज ईच ऑफ द अबोव सेट
द वर्ड अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज अँड ग्रोथ. त्याच्या आकार आणि वाढीनुसार तुम्हाला त्याचं इन्क्रीजिंग वाढत्या क्रमानुसार लिहायचं आहे. आता म्हणजे सर्वात मोठं कोणतं? आता त्या ठिकाणी दिलेल्या रिव्हर दिलं आहे ना, तर मग रिव्हर सर्वात मोठी आहे का? तर स्ट्रीम, त्याच्यानंतर रिव्हर, नंतर सी आणि ओशन्स, अशा प्रकारे म्हणजे वाढत वाढत जाते. स्टोन, नंतर रॉक, हिल, माउंटेन, नंतर सी नंबर सीड, सॅपलिंग, प्लांट आणि ट्री, नंतर बेबी नंतर चाइल्ड होते, चाइल्ड नंतर यूथ आणि नंतर अडल्ट. यावरून तुम्हाला समजलं असेल, शेवटच्यावरून बेबी छोटं बाळ असते, नंतर बेबी नंतर चाइल्ड होतं, नंतर मग यूथ होते, नंतर मग अडल्ट होते. अशा प्रकारे वाढत्या क्रमाने वाढत्या क्रमाने त्याचा क्रम लावायचा होता, तो आपण लावलेला आहे. त्याच्यानंतर ही स्टोरी आहे, ती स्टोरी तुम्हाला पूर्ण करायची आहे, तुम्ही ती करा. आता नाव आपण बी द बेस्ट या प्रत्यक्ष पोएमकडे आपण वळणार आहोत. यावरच आधारित, म्हणजे यश जर नाही आलं तरी आपण ते यश मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, सर्वोत्तम करायला पाहिजे, हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशाच प्रकारे बी द बेस्ट ही एक पोएम आहे. त्या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे, तर सर्वोत्तम बनायला, म्हणजे बी द बेस्ट म्हणजे बी द बेस्ट मीन्स सर्वोत्तम व्हा, सर्वोत्तम बना. मी पहिल्यांदा ॲट फर्स्ट आय रीड द पोएम. बी द बेस्ट इफ यू कॅन बी अ पाईन ऑन टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी the best little scrub by the side of the rail, be a bush if you can't be a tree. Next stanza आहे, if you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you are musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have we've got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. अशा प्रकारे ही पोएम आहे. आणि दिस पोएम इज कंपोज्ड बाय डगलस मॅलोज. म्हणजे डगलस मॅलोज हे या कवितेचे कवी आहेत, पोएट आहेत. बी द बेस्ट. आता या ठिकाणी काही आपण शब्द लक्षात घेऊ. पुस्तक तुम्ही ओपन केलेलं असेल तर त्यामधला फर्स्ट वर्ड आहे पाईन. पाईन म्हणजे एका देवदार वृक्षाचं झाडाचं नाव आहे. टॉप म्हणजे उंच, हिल म्हणजे टेकडी, स्क्रब म्हणजे एक स्क्रॅप म्हणजे स्मॉल प्लांट किंवा छोटंसं रोपटं होते. व्हॅली म्हणजे दरी होते. स्क्रब म्हणजेच काय, तर स्मॉल प्लांट. बाय द रिल, RILL, ओढा होतो. बुश म्हणजे झुडूप किंवा त्याला स्क्रब असेही म्हणतात. नंतर बीट ऑफ ग्रास म्हणजे गवताचा छोटासा तुकडा. सम हायवे तुम्हाला माहीत आहे, हॅपियर म्हणजे आनंदी. मस्की, हे मस्की काय आहे, तर मस्की मास्याचं नाव आहे. अँड दी बॅस. लाईव्हलीएस्ट, लेक म्हणजे सरोवर होते. त्यानंतर क्र्यू म्हणजे खलासी जरी होत असलं तर क्र्यू मीन्स सेलर्स हू वर्क ऑन अ शिप. खलासी जहाजावर काम करणारे लोक. परंतु या ठिकाणी त्याहीपेक्षा ते सोडून असं त्याचा अर्थ होतो, म्हणजे खलासी. देअर समथिंग लेसर्स म्हणजे अनइम्पॉर्टंट म्हणजे कमी महत्त्वाचे. नियर जवळ. हायवे, ट्रेल या ठिकाणी अ नॅरो पाथ म्हणजे जंगलात तयार झालेली एक पाय वाटले नागमोळी अशी वाट असते ती
पायवाट, सन स्टार, साईज इजंट फेल अँड व्हॉट एव्हर. अशा प्रकारे आपण शब्दार्थ पाहिलेले आहेत. आता प्रत्यक्ष या पोएमचा अर्थ बघूया. बी द बेस्ट. पोएट सेज दॅट बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. यू हॅव टू बिकम बेस्ट. यू हॅव टू बिकम बेस्ट. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. बी द बेस्ट इफ यू कॅन बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. इफ यू कॅन बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल म्हणजे उंच टेकडीवर. हे पाईन जे वृक्ष असतात ना, पाईन नावाचं, देवदार नावाचं झाड, ते उंच वाढणारं झाड. इफ यू कॅन बी अ पाईन ऑन टॉप ऑफ द हिल, उंच टेकडीवरील उंच उंच वाढणारं उंच मोठं असं देवदार वृक्षाचं झाड जरी तुम्हाला होता आलं नाही, त्याच्यासारखं जरी होता आला नाही, तर काय, बी अ स्क्रब इन द व्हॅली बर्ड बी. तसं होता नाही आलं तर काय व्हा, तर तुम्ही एका दरीतील एक स्क्रब म्हणजे स्मॉल छोटंसं रोपटं व्हा. नाही मोठा हात होता आलं तर काय बना, रोपटं बना. बट बी द बेस्ट, परंतु सर्वोत्तम बना. परंतु काय, सर्वोत्तम बना. बी द लिटिल स्क्रब बाय साइड ऑफ द रील. आणि कसं बना स्क्रब, ओढ्याच्या कडेला वाढणारं एखादं स्क्रब बना, छोटंसं रोपटं बना. बी अ बुश इफ यू कान बी अ ट्री. बी अ बुश इफ यू कान बी अ ट्री. तुम्हाला जरी मोठं झाड, उंच झाड, झाड ट्री मोठं झाड असते, तर हे झाड जरी होता नाही आलं तरी पण काय बना, तुम्ही झुडूप बना, स्क्रब बना, श्रुब बना. नेक्स्ट स्टांजा बघू. इफ यू कान बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. इफ यू कान बी, जरी इफ यू कान बी अ बुश, तुम्हाला झुडूप जरी होता ना आलं, बघा त्याच्यापेक्षा, झाडापेक्षा त्याच्यापेक्षा मग लहान झुडूप, जरी तुम्हाला बुश झुडूप होत आला, इफ यू कान बी अ बुश, झुडूप होता नाही आला, तर मग काय बना, बी अ बीट ऑफ द ग्रास. आता त्याच्यापेक्षा लहान काय आहे, गवताचा अंश, गवताचा तुकडा, म्हणजे गवताचा तुकडा बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि गवताचा छोटासा तुकडा बनून तुम्ही हायवेनी चालणारे लोक, जाणारे लोक, दळणवळण करणारे लोक, तो छोटासा गवताचा हिरवागार छान असा गवताचा तुकडा पाहून काय बनतील, हॅपी होतील, आनंदी होतील. म्हणजेच बघा, छोटंसं का होईना, परंतु आपण इतरांना आनंदी, सुखी ठेवू शकणारं होऊ शकतो. जरी मोठं होता नाही आला तरी काय बनवा, ग्रास बना, गवताचा तुकडा बना. अँड नेक्स्ट, इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बॅस. तर मस्की तर मस्की हे माशाचं नाव आहे. इफ यू आर मोठा मासा जरी होता नाही आलं, जस्ट बी अ बॅस, तरी पण काय बना, छोटासा बॅस म्हणजे त्याच्यापेक्षा छोटासा मासा बना. हे बनून, छोटासा मासा बनून, बर्ड द लाईव्हलीएस्ट बॅस इन द लेक. आणि त्या सरोवरातील सर्वोत्तम सजीव, काय, सर्वोत्तम सजीव तुम्ही बना. अशा प्रकारे पोएट या ठिकाणी वर्णन करतात. वी कांट ऑल द बी कॅप्टन, वी गॉट टू बी क्रू. बघा, वी कांट ऑल बी कॅप्टन्स, आपल्याला जरी कॅप्टन्स म्हणजे जहाजावरील खलासी, कॅप्टन जरी होता नाही आले, प्रमुख जरी होता नाही आलं, तरी काय बना, वी हॅव गॉट टू बी क्रू म्हणजे जहाजावरील इतर जे काम करणारे आहेत, खलास्यापेक्षा वेगळे काम करणारे लोक जे आहेत ते बना, इतर काम करणारे लोक बना. देअर इज समथिंग फॉर ऑल अस हिअर. आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वच काही करण्यासारखं मिळेल, करण्यासारखं आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. त्या ठिकाणी देअर इज बिग वर्क टू डू, सर्वोत्तम काम आहे, मोठं कामसुद्धा आहे, आणि त्यापेक्षा कमी महत्त्वाचं सुद्धा काम आपल्याला करायला मिळते. अँड द टास्क यू मस्ट डू
इज द नियर. आणि कमी जरी असलं तरी कमी महत्त्वाचे जरी असले तरी ते सुद्धा कामच असते. अँड टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि म्हणूनच जे आपल्याला काम दिलेलं आहे ते काम जर आपण पूर्ण केलं तर तेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतं. पोचायलाच पाहिजे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी आहे, जरी तुम्हाला हायवे सारखं होता नाही आलं, हायवे मोठं होता नाही आलं, जस्ट बी अ ट्रेल. तर बघा वर्णन कसं केलेलं आहे. हायवे मोठा रुंद रस्ता, विस्तीर्णसा रस्ता असतो आणि त्याच्या तुलना कशात केलेली आहे, जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल बना, अ नॅरो पाथ होते ट्रेल म्हणजे, आणि ट्रेल म्हणजे नॅरो पाथ होते, तर नॅरो पाथ बना, अरुंद अशी पायवाट बना. मोठा रस्ता नाही होत आला ना, तर ठीक आहे. इफ यू कांट बी द सन्स बी अ स्टार. जरी तुम्हाला सूर्यासारखं होता नाही आलं, सूर्य होता नाही आला, तर मग छोटं काय त्याच्यापेक्षा स्टार्स आहेत. तर काय बना, तारा बना, कारण रात्रीला तारासुद्धा चकाकतो आणि प्रसन्न मन करीत असतो. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. तुमचं यश जे आहे ते यश किंवा जय किंवा पराजय हे तुमच्या आकारावरून, साईजवर अवलंबून असते. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि तुम्ही जे काही करता त्याच्यावरच सर्व काही बेस्ट अवलंबून असते. अशा प्रकारे या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे बघा, छोट्या छोट्या वस्तू, छोट्या आणि मोठ्या, अशा प्रकारे जरी छोटं होता नाही आलं आयुष्यामध्ये जे आपण जीवन जगत असताना जरी खूप मोठं काम करता नाही आलं, यश संपादन करता नाही आलं, तर थोड्या थोड्या छोट्या छोट्या यशामध्येच आपण आनंद देऊ शकतो. अशाच प्रकारे या ठिकाणी पोएटने वर्णन केलेले आहे. म्हणून बी द बेस्ट, सर्वोत्तम बना, छोटंसं काय म्हणा परंतु सर्वोत्तम बना, असाच संदेश या ठिकाणी पोएट डग्लस मॅलोच यांनी सांगितलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत याचा स्वाध्याय वर्कशॉप नेक्स्ट व्हिडिओमध्ये.